ते उन्हाळ्याचे दिवस होते. संध्याकाळी तलावाच्या जवळ झाडाखाली बदकाला अंडी घालण्यासाठी चांगली जागा मिळाली. तिने तेथे 5 अंडी घातली. त्यांच्या लक्षात आलं की त्याच 5 अंड्यापैकी एक अंडी बाकींच्यापेक्षा खूपच वेगळी होती. हे बघून तिला काळजी वाटायला लागली. अंड्यातून बाळ बाहेर येईपर्यंत तो थांबला. मग एके दिवशी सकाळी तिच्या 4 अंड्यातून तिची 4 लहान बाळे बाहेर आली. ते सर्व खूपच सुंदर आणि गोंडस होती. पण तिच्या 5व्या अंड्यातून बाळ अजून बाहेर आलेलं नव्हतं. बदकाने सांगितले की हे 5वे अंडे त्यांचे सर्वात सुंदर बाळ असेल, म्हणूनच ते बाहेर यायला इतका वेळ लागत असेल. एके दिवशी सकाळी 5वे अंडेही फुटले, पण त्यातून एक कुरूप बदक निघाले. हे पिल्ले बदक त्याच्या इतर 4 भावंडांपेक्षा खूप मोठे आणि कुरूप होते. हे पाहून बदक माता खूपच दुःखी झाली. त्यांना आशा होती की काही दिवसांनी कुरूप बदकही आपल्या भावंडासारखे सुंदर गोंडस होईल. बरेच दिवस उलटून गेले तरीही बदक कुरूपच राहिले, कारण तो कुरूपच होता. त्याचे सर्व भाऊ-बहीण त्याची चेष्टा करत असत. कोणीही त्याच्याशी खेळत नव्हते. ते कुरूप बदक खूप दुःखी होऊ लागले. एके दिवशी तलावात त्याचे प्रतिबिंब पाहताना कुरूप बदक विचार करू लागले की जर आपण आपल्या कुटुंबास सोडलं तर ते सर्व खूप आनंदी होतील. तो दुसऱ्या जंगलात जाईल असा विचार करत तो घनदाट जंगलात गेला. लवकरच थंडीचे दिवस आले. सगळीकडे बर्फवृष्टी होत होती. कुरूप बदकाला थंडी जाणवत होती. त्याच्याकडे खायला प्यायला काहीच नव्हते. तेथून तो एका बदक कुटुंबाकडे गेला. त्यांनी त्याचा पाठलाग केला. मग तो एका कोंबड्याच्या घरी गेला. कोंबड्यानेही त्याचा पाठलाग केला आणि त्याला पळवून लावलं. त्याच वाटेवर एका कुत्र्याने त्याला पाहिलं, पण कुत्र्याही त्याला सोडून निघून गेला. कुरूप बदकाचे पिल्लू दुःखाने विचार करू लागले की तो इतका कुरूप आहे की कुत्र्यालाही त्याला खावंसं वाटलं नाही. वाईट वाटून कुरूप बदक पुन्हा जंगलात जाऊ लागला. वाटेत त्याला एक शेतकरी दिसला. शेतकरी कुरूप बदकाचे पिल्लू आपल्या घरी घेऊन गेला. तेथे एक लहान मांजर होती. ती त्याला त्रास देऊ लागली, म्हणून तो तेथून पळून गेला. पुन्हा जंगलात राहू लागला. काही दिवसामध्येच वसंत ऋतू आला. आता ते कुरूप बदकही खूप मोठे झाले होते. एके दिवशी तो नदीकाठी फिरत होता. तेथे त्याला एक सुंदर फ्लेमिंगो दिसला. त्याच्याशी तो प्रेमात पडला. पण नंतर त्याला समजले की तो एक कुरूप बदक आहे, त्यामुळे त्याला हंस कधीच मिळणार नाही. त्याने शरमेने मान खाली घातली. मग त्याला पाण्यात त्याचे प्रतिबिंब दिसले आणि त्याला आश्चर्य वाटले. त्याने पाहिले की आता तो खूप मोठा झाला होता आणि एका सुंदर फ्लेमिंगोमध्ये बदलला होता. त्याला समजलं की तो एक हंस आहे आणि तो त्याच्या बाकीच्या बदक भाऊ आणि बहिणीपेक्षा का वेगळा आहे. कुरूप बदकापासून फ्लेमिंगोमध्ये रूपांतरित झालेल्या हंसाने लवकरच हंसिनीशी लग्न केले आणि ते दोघे आनंदाने जगले. या कथेतून हे शिकायला मिळतं की योग्य वेळ आल्यावर प्रत्येकजण स्वतःला योग्यरित्या ओळखू शकला तरच तो त्याचे गुण ओळखून त्याच्या दुःखावर नक्कीच मात करू शकतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.